जसं की आपण घरामध्ये दिवा हा रोज लावत असतो देवासमोर, पण प्रत्येक वेळी आपल्याला घाई गडबडीत जर हा दिवा घासणं झालं नाही तर ही ट्रिक नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे। काय करायचं, दिव्याची वात आहे ती काढून साईडला ठेवायची आणि दिव्यामध्ये थोडीशी तुम्हाला इथं टाल्कम पावडर टाकायची, कोणतीही तुमच्या घरात असेल ती पावडर थोडीशी यामध्ये टाकून घ्यायची। आणि आता ही टाल्कम पावडर टाकून आपल्याला हे फक्त असं पुसून घ्यायचं आहे। हा जो दिव्यामध्ये थोडासा चिकटपणा किंवा काळपटपणा आलेला आहे तो निघून जातो आणि नंतर तुम्हाला मग दिवा घासण्याची म्हणजे घाई गडबडीच्या वेळी हे करू शकता तुम्ही। ज्यावेळी तुम्हाला दिवा घासायला टाइम नसेल तर अगदी हा खराब झालेला दिवा तुम्ही 2 मिनिटात अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता आणि नंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळी तो व्यवस्थित तुम्ही घासून घेऊ शकता। आणि बघा, ग्रीन टी पिल्यानंतर ही जी बॅग आहे आपण टाकून देतो डस्टबिनमध्ये, तर ती टाकून न देता त्याचे तुम्ही घरामध्ये खूप यूज करू शकता। जसं की ही झाडांसाठी सुद्धा खत म्हणून छान आहे, ही झाडांना घालू शकता। तसेच आपल्या घरामधलं जे फर्निचर असतं ते सुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकता। ग्रीन टीच्या बॅगने असं पुसून घ्यायचं आणि नंतर एखाद्या सुक्या कपड्यानं तुम्ही हे कोरडं करून घेतलं तरी चालू शकतं। तर तुमच्या घरातलं सगळं फर्निचर तुम्ही अशा पद्धतीने, ज्या ग्रीन टीच्या बॅग तुम्ही लगेचच डस्टबिनमध्ये टाकता, तर अशा पद्धतीने हे क्लीन करून घेऊ शकता आणि नंतर ह्या बॅग आहेत त्या तुम्ही झाडांना घालू शकता। तर हे ग्रीन टी आहे ते झाडांना सुद्धा खत म्हणून खूप छान काम करते। आता बघा, बऱ्याच महिलांना टाचदुखीचा किंवा पायदुखीचा त्रास असतो, तर त्यांच्यासाठी आहे की घरामध्ये असं आपल्या लाटणं तर असतंच, एक्स्ट्रा लाटणं असेल ते तुम्ही काय करू शकता की तुम्ही असं सोफ्यावरती बसल्या बसल्या किंवा खुर्चीवरती बसल्या बसल्या असं पायाखाली घेऊन तुम्ही जर असं फिरवत राहिला ज्यावेळी तुम्हाला आराम करायचा असतो, तर पायांना छान मसाज होतो आणि तुम्हाला टाचदुखी वगैरे पायदुखीचा त्रास असेल तो सुद्धा कमी येतो आणि अगदी बसल्या बसल्या हा तुम्ही व्यायाम करू शकता। आणि आता आपण नेक्स्ट बनवणार आहे ते म्हणजे सोल्युशन। तर यासाठी लागणार आहे आपल्याला व्हिनेगर आणि कोणतंही ऑइल तुम्ही इथे यूज करू शकता। तर कोणतीही एखादी छोटीशी स्प्रे बॉटल घ्या, त्यामध्ये व्हिनेगर थोडंसं आणि पाणी थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी पाणी टाकलं, नंतर थोडंसं व्हिनेगर टाकलं आणि कोणतंही हँडवॉश लिक्विड टाका, जे कोणतं तुमच्याकडे असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। थोडंसंच आपल्याला हँडवॉश लिक्विड यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या आता हे पॅराशूट ऑइल मी घेतलेलं आहे, तर ते ऑइल सुद्धा थोडंसं म्हणजे आपल्याला अगदी चमचाभर एवढं ऑइल यामध्ये टाकायचं आहे। तर ऑइल नक्कीच यामध्ये ॲड करा, कारण हा स्प्रे आपण दरवाजा वगैरे आपलं फर्निचर साफ करण्यासाठी यूज करणार आहे। व्हिनेगर सोबतच ऑइलची सुद्धा गरज आहे। व्हिनेगर आणि हँडवॉश यामध्ये आपण टाकलेलं आहे, जे की क्लिनिंगचं काम करतं आणि ऑइलमुळं आपण जे फर्निचर किंवा घरातले दरवाजे वगैरे साफ करणार आहेत त्यांना ऑइलिंग सुद्धा होऊन जातं। तर असा एखादा जुना सॉक्स असतो तो तुम्ही हातामध्ये घालून घेऊ शकता आणि हातावरती असा स्प्रे करून तुम्हाला मग जे आपले दरवाजे वगैरे असतात, तर दरवाजे प्लेन असतील तर ते अगदी लगेचच पुसून होतात, पण बघा यावरती अशा जर डिझाईन बनवलेले असतील तर यातून धूळ खूप बसते आणि ते आपल्याला अशी पुसायला गेलं तर ते निघत नाही। त्यामुळे काय करायचं, स्प्रेमुळे यामध्ये जी छोट्या बघा अशा खाचा आहेत यामधली धूळ अगदी इझिली निघून जाते। यावरती फक्त आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि हातामध्ये सॉक्स घालायचा, म्हणजे ज्या ठिकाणी अवघड जागा आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित अशा साफ करता येतात। तर बघा, डिझाईन असेल तर मग हे साफ करायला थोडंसं अवघड जातं, त्यामध्ये बारीक बारीक अशा ज्या डिझाईन केलेल्या आहेत त्यावरती धूळ साचून राहते अशा ठिकाणी बघा यामध्ये। तर इथं तुम्हाला स्प्रे करून घ्यायचा आहे आणि अगदी बारीकसा ब्रश असेल तर त्या ब्रशने सुद्धा धूळ तुम्ही काढू शकता। आणि यामध्ये आपण ऑइल टाकलेलं आहे आणि त्यामुळे दरवाजाला आपल्या ऑइलिंग सुद्धा होऊन जातं। तर सगळ्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने जिथं तुमचा हात पोचत नाही तिथं नुसता स्प्रे केलं तरी सुद्धा धूळ निघून जाते आणि छान आपला हा जो दरवाजा आहे तो सुद्धा क्लीन होतो। तर नक्कीच असा स्प्रे तुम्हाला उपयोगी पडणार आहे। तर एकदा बनवून ठेवलं की तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही त्याचा यूज करू शकता। तर नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत। तर घरामध्ये आपला असा एखादा जुना झाडू असतो जो की आता वेस्टमध्येच म्हणजे आपण त्याचा यूज करत नाही, बाहेरचं वगैरे झाडण्यासाठी ठेवून दिलेला असतो। तर नवीन झाडू काढल्यानंतर जो जुना झाडू आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीने एखादा जुना सॉक्स घ्या किंवा जुनं कापड लेगीज पॅन्ट सुद्धा तुम्ही घालू शकता, ती छान याला गुंडाळून ठेवायची आणि तुम्हाला मग आता घरामध्ये आपल्याला कितीही
आपण साफसफाई केलं तर अशा जागा असतात की ते आपल्याला पटकन साफ करायला येत नाहीत, तर घरामध्ये बघा साफसफाई करेल तेवढी कमीच असते, तर अशा वेळी हे तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे। तर अशा पद्धतीने झाडूला तुम्ही एखादी रबर लावा किंवा असं सॉक्स आहे तो बांधून ठेवा, जेणेकरून तो नंतर हलणार नाही। असा झाडू तुम्ही एकदा बनवून ठेवला तर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही घरातली साफसफाई करू शकता। ज्या ठिकाणी तुमचा हात पोचत नाही, मॉपसुद्धा जात नाही, त्या ठिकाणी तुम्हाला हे उपयोगी येतं। तर सॉक्स ओला करून घेऊ शकता तुम्ही डेटॉलच्या पाण्याचा यूज करून। आणि आता ह्याच्याने आता बघा खिडकीच्या वरती आपल्याला किचनच्या वरती आपण ह्या ज्या टाईल्स असतात त्या वेळोवेळी स्वच्छ केल्या तर मग नंतर जास्त चिकट होत नाहीत आणि नंतर आपल्याला एकाच वेळी जास्त काम पडत नाही। तर अशा पद्धतीने झाडूने ह्या टाईल्ससुद्धा तुम्ही अगदी छान पुसून घेऊ शकता, यावरची धूळ चिकटपणा इझिली निघून येतो। तसेच बघा सोफ्याखाली आपला मॉप जात नसतो किंवा बेड खाली असू द्यात, अशा कपाट वगैरे घरामध्ये ज्या कोणत्या आपण फर्निचर वगैरे असतं तर अशा ज्या ठिकाणी आपला मॉप पोचत नाही आणि हातही पोचत नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा जो झाडू आहे तो कामी येणार आहे आणि याच्या मदतीने ही धूळ तुम्ही काढून घेऊ शकतो। तरी तसंच आपला फॅन असतो बघा, हा सुद्धा आपल्याला वेळोवेळी म्हणजे प्रत्येक वेळी स्टूल काढणं आणि मग पुसणं हे होत नाही, पण असंच तुम्ही इझिली अगदी पटकन हे क्लीन करून घेऊ शकता आणि नंतर वेळ असेल त्यावेळी पूर्ण डीप क्लिनिंग तुम्ही करू शकता। पण असं थोडंसं जरी वेळोवेळी तुम्ही साफसफाई थोडी थोडी केली तर नंतर आपल्याला जास्त साफसफाई करायला भाग पडत नाही, म्हणजे घर आपलं तेवढं घाण होत नाही। अशा फ्रीजच्या पाठीमागे बघा, अशा ज्या ठिकाणी आपला हात जात नाही त्या ठिकाणी मॉप जात नाही, तर अशा गोष्टी तुम्ही क्लीन